पाहिला नाही वाचला नाही. मी आत्ताच आलो. मी काय काल थोडा बाहेरच गेलो. जरी काही अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये मुद्दे सरकारचा म्हणजे या प्रस्तावामध्ये उपस्थित करण्यात आले तरी शासन त्याला निश्चितपणे उत्तर देईल. ज्या ज्या विभागाशी निगडीत प्रश्न असतील, विशेषतः आत्तापर्यंतची ही प्रथा परंपरा आहे की अंतिम आठवडा प्रस्ताव हा बहुतांशी विदर्भातल्या प्रश्नासंदर्भामधले विदर्भातल्या रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भातले असतात. त्यामुळे या बाबतीत निश्चितपणे सरकार सकारात्मक त्याच्यावरती चर्चा करेल, चर्चेला सामोरं जाईल आणि नक्कीच विदर्भाला या अधिवेशनातला न्याय देण्याची भूमिका या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरातनं सभागृहाचे नेते विधानसभेचे आदरणीय फडणवीस साहेब आणि विधान परिषद सभागृहाचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. काल उद्धव ठाकरे म्हटले, आज संजय राऊत असं म्हणतात की वेगळ्या विदर्भाबाबत भाजपचे कॅबिनेट मंत्री बोलत आहेत, मात्र शिंदेची शिवसेना आपली भूमिका मांडत नाही. आम्ही सांगितलेलं आहे, मगाशी सुद्धा सांगितलं, जेव्हा हा विषय समोर आला या अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान तेव्हा सुद्धा सांगितलं या संदर्भामध्ये आमच्या पक्षाची भूमिका, पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, सर्व वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर पक्षातले नेते, उपनेते, पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री या सगळ्यांच्या बरोबर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब चर्चा करतील आणि वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारानं पुढे जाणारी आमची शिवसेना आहे. त्यामुळं जी भूमिका या संदर्भामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्वीकारलेली होती त्या भूमिकेला अनुसरूनच आमची भूमिका अशी. मी सांगितलं ना, शिवसेना ही वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं चालणारा पक्ष आहे. जी साहेबांची भूमिका महाराष्ट्रातल्या प्रश्नात स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची भूमिका होती, त्या भूमिकेला अनुसरून आम्ही पुढे जाऊ. उद्धव ठाकरे वारंवार टीका करतायत, गुलामांना प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळांना फणा काढायचा नसतो, अशा प्रतीची टीका त्यांनी केली. नाव घेतलं नाही पण एकनाथ शिंदेवर टीका केली. ते अजून त्या मालक आणि नोकर ह्या भूमिकेतनं उद्धव ठाकरे साहेब बाहेरच पडले. त्यांची काम करण्याची ही मानसिकता पहिल्यापासून आहे. मी मालक, बाकी सगळे नोकर. त्यामुळं ती भूमिका घेतल्यामुळं 2022ला काय अवस्था झाली की त्याने बघितली. 2024ला काय झाली निवडणुकी ती सुद्धा बघितली. त्यामुळे उगाच तोंडाची वाफ घालवू नका म्हणा, कोणाला तरी गुलाम म्हणून, कोणाला तरी गांडूळ म्हणून. आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही काही करू शकत नाही असं नाही. आम्ही बोलतो कमी पण करून दाखवतो. 2 वेळा दाखवले, 22ला एकदा दाखवलं, 24ला एकदा दाखवलं. असंच उद्धव ठाकरे साहेब बोलत राहिले तर मग असे वारंवार त्यांना आम्हाला काही ना काहीतरी कृतीतनं करून दाखवावं लागेल. की विरोधी पक्ष नेते पद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्री पद रद्द करा. माननीय उद्धव ठाकरे साहेब, मी मागं सुद्धा सांगितलं, एका संविधानिक पदावर, मुख्यमंत्री पदासारख्या जबाबदार संविधानिक पदावर 2 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री पद होतं. मग ते संविधानिक नव्हतं का? मग तुम्ही कसं काय त्या उपमुख्यमंत्र्यांना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये काम करू दिलं? आणि उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नाही, अशा पद्धतीचा कुठलाही कायदा किंवा अशा पद्धतीचा कुठलाही न्यायालयीन निर्णय आतापर्यंत तरी आमच्या पाहण्यात नाही. त्यामुळे त्यांच्या काळात उपमुख्यमंत्री पद चाललं, ते त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आता तेच उपमुख्यमंत्री पद त्यांना चालत नाही. म्हणजे हे परत एकदा मी सांगतो, लहान मुलांच्या खेळण्यात तू माझं काय घेतलंस तर मी तुझं दुसरं काहीतरी काढून घेणार. लहान मुलं जसं खेळताना भांडतात ना, तसं हा लहान मुलांच्या खेळण्यातल्या भांडण्यातल्या प्रकारासारखा आहे. आम्हाला विरोधी पक्ष नेता पद नाही तर तुमचं पण आम्ही उपमुख्यमंत्री पद काढून घेतो. असं लहान मुलांच्या खेळण्यातल्या भांडणासारखं भांडण करून योग्य नाही. जे तुमच्या काळात तुम्हाला चाललं ते आता का चालत नाही त्याचं उत्तर द्या म्हणा. आमदार हेमंत पाटील त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे की इथे विधान भवनामध्ये येण्यासाठी 1,500 पासेस विकले जातात. बाजूलाच गडचिरोली आहे, त्यामुळे धोका आहे सगळ्यांना. या बाबतीत नक्कीच दखल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय आणि माननीय विधान परिषद सभापती महोदय घेतील. कारण हा सगळा परिसर, याचे कस्टोडियन, याचे प्रमुख हे मान्य पीठासीन अधिकारी साहेब असतात. त्यामुळे मान्य विधानसभा अध्यक्ष महोदय आणि मान्य विधान परिषद सभापती महोदय हे दोघं आदरणीय मंत्री आमदार महोदय हेमंत पाटील साहेबांनी जी काय मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्या बाबतीत हे दोघं योग्य तो निर्णय घेतील. मलिकांना घेऊन सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे असे विरोधक आता आरोप करू लागलेले आहेत.
राज्य स्तरावरती मलिकांचा पाठिंबा चालतो, मात्र पालिकेमध्ये कुठेतरी नवाब मलिक नको कोण म्हटलं असं? अशी विरोधक टीका म्हणू दे ना, मी काय म्हटलं तुम्हाला, विरोधकांचं कामच आहे हो टीका करायचं. नवाब मलिक साहेब ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जबाबदार नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या बाबतीतली भूमिका त्यांचे पक्षप्रमुख, त्यांच्या पक्षाचे प्रमुख हे घेतील आणि जी काही महायुतीमध्ये भूमिका घ्यायची ती महायुती म्हणून आम्ही एकत्र बसून घेऊ. ते पाठराखण करतात. ते पाठराखण करतात. नवाब मलिकांचं म्हणणं आहे की मुंबई महापालिकेचं नेतृत्व हे नवाब मलिकच त्यांच्या पक्षाची भूमिका आहे ना. महायुतीची भूमिका आम्ही एकत्र बसून ठरवू ना. जेव्हा महायुतीची भूमिका ठरवण्यासाठी महायुतीच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकी संदर्भातली जी काही कोर कमिटी असेल किंवा जी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी असेल, ही सगळी एकत्र बसतील आणि आमच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आमची भूमिका ठरवतील. बावनकुळे म्हणतात नवाब मलिकांसोबत कुठलीही चर्चा आम्ही करणार नाही, भाजप करणार नाही. म्हणूनच मी म्हटलं ना, भाजपची भूमिका झाली, राष्ट्रवादीची भूमिका झाली, शिवसेना सुद्धा शिवसेनेची भूमिका योग्य वेळी घेईल. ओके, धन्यवाद.